जोरदार घोषणाबाजी करत परभणी बीड घटनेचा तसेच अमित शहांच्या वक्तव्याचा केला निषेध। परभणी येथे संविधान प्रतिकृतीची मोडतोड, बीड येथील घटनेच्या तसेच लोकसभेतील अमित शहांच्या वक्तव्याच्या विरोधात निफाड येथील सखल आंबेडकरी समाज आक्रमक होत निफाड तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्या या प्रमुख मागण्या या निवेदनामार्फत करण्यात आल्या असून या मागण्या तातडीने पूर्ण झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सखल आंबेडकर समाजाच्या वतीने देण्यात आलाय। यावेळी संजय गायकवाड, सचिन खडताळे आदींनी मनोगत व्यक्त केलं। परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची जी माथे फिरवून तोडफोड केली आणि अमित शाह ने आंबेडकर 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 बोलने की एक फॅशन हो गई है, या गोष्टीच्या निषेधार्थ या ठिकाणी निफाड तालुक्यातील आंबेडकरी जनतेच्या वतीने आज हल्लाबोल मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही या देशाची आणि आमची अस्मिता असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी असे अनुद्गार काढणे आणि परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी या आमच्या भीमसैनिकाला लॉकअपमध्ये त्याचा मारहाण करून त्याचा जीव घेणे या गोष्टीच्या निषेधार्थ आमचा हा लढा असून सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळाला पाहिजे आणि अमित शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे अनुद्गार काढले त्यांनी या पदाचा राजीनामा देऊन त्यांना या सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे, यासाठी आमचा आजचा हा हल्लाबोल मोर्चा आहे। आणि हा आंबेडकरी जनतेचा हल्लाबोल मोर्चा या ठिकाणी तहसील कार्यालयावर येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला सांगू इच्छितो, जर आपण आमच्या गोष्टी या निवेदनाची दखल घेतली नाही तर यापेक्षाही आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलनं करून संपूर्ण देशामध्ये चक्काजाम करू शकतो। हा आंबेडकरी जनतेचा इशारा होय असं मी या ठिकाणी नमूद करतो। परभणी येथे झालेल्या संविधानाची मोडतोड प्रकरणी तसेच सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा जो मृत्यू झाला याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री असून तर त्यांनी राजीनामा द्यावा। तसंच आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल जे अनादर शब्द संसदेत व्यक्त केला त्याबद्दल आम्ही त्यांचाही राजीनामा सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने मागत आहोत। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक सागर निकाळे, निफाड।